नमस्कार. या भागामध्ये आपण मानव संसाधन व्यवस्थापनासमोरील आव्हाने तसेच स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानव संसाधन व्यवस्थापन पाहणार आहोत. प्रथमतः आपण मानव संसाधन व्यवस्थापनासमोर आव्हाने कोणती आहेत हे पाहू. सध्या प्रामुख्याने मानव संसाधनासमोर 7 प्रकारची मोठी आव्हाने आपल्याला दिसून येतात. पहिलं आव्हान आहे कर्मचारी महत्त्व वाढवणे. दुसरा आहे कर्मचारी भिन्नता. तिसरा आहे कर्मचारी कपात. चौथा आहे कामगार कमी होणे. पाचवा आहे कामगार गैरहजेरी. सहावा आहे कार्य जीवन संतुलन आणि सातवा आहे कार्यस्थळावरील लैंगिक छळ. आपण पहिलं आव्हान लक्षात घेऊ, कर्मचारी महत्त्व वाढवणे, ज्याला आपण एम्प्लॉई एम्पॉवरमेंट असं म्हणतो. कोणताही कर्मचारी काम करताना त्यांना नियमितपणे काही अधिकार मिळतात, तसेच काही त्यांना जबाबदारी असते, पण ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करावं यासाठी त्यांचं महत्त्व वाढवावं लागतं. महत्त्व वाढवणे म्हणजे नेमकं काय, तर त्यांच्यावर सोपवलेले कामे करून घेण्यासाठी त्यास जादा अधिकार देणे होय. परंतु नेमके किती जादा अधिकार द्यायचे, कोणाला द्यायचे, कशा पद्धतीनुसार द्यायचे या संदर्भात प्रश्न तयार होतात. त्यानंतर पुढील आव्हान आहे कर्मचारी भिन्नता हाताळणे. प्रत्येक व्यवसायामध्ये जे कर्मचारी असतात, प्रत्येक कर्मचाऱ्याचा धर्म, भाषा, संस्कृती, जीवनशैली, लिंग हे पूर्णपणे वेगळे असते. त्या दृष्टीने त्यांची हाताळणी करावी लागते. मग कर्मचारी भिन्नता हाताळणी म्हणजे नेमकं काय, तर व्यवसायातील असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा धर्म, भाषा, संस्कृती तसेच त्यांची जीवनशैली हे लक्षात घेऊन योग्य संवाद साधून हाताळणी करणे म्हणजेच कर्मचारी भिन्नता हाताळणी होय. या कर्मचारी भिन्नता हाताळणी करताना प्रामुख्याने स्त्री पुरुष हे घटक लक्षात घ्यावे लागतात, कारण स्त्रियांचे प्रश्न वेगळे असतात, पुरुषांचे प्रश्न वेगळे असतात, वेगळ्या प्रांताचे प्रश्न वेगळे असतात. म्हणून ही हाताळणी करणं सध्याच्या काळात आव्हान आहे. यानंतर पुढील आव्हान आहे कामगार कमी होणे. व्यवसायाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. बऱ्याच वेळा नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब होतो. त्याचबरोबर नवनवीन व्यवसायासमोर आव्हानं देखील होतात. हे होताना कर्मचारी नियमितपणे काम करत असतातच, परंतु काही वेळा कर्मचारी वेगळ्या कारणामुळे व्यवसायातून निघून जातात. यालाच आपण कामगार कमी होणे ही संकल्पना मानतो. तर कामगार कमी होणे म्हणजे नेमकं काय, तर राजीनामा, निवृत्ती किंवा नैसर्गिक कारणामुळे कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होणे म्हणजेच कामगार कमी होणे होय. त्यानंतर पुढील संकल्पना आहे कर्मचारी कपात, ज्याला आपण डाऊन सायझिंग असं म्हणतो. व्यवसायाला समोर अनेक जी आव्हाने असतात, त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी व्यवसायाकडून बऱ्याच वेळा कर्मचारी कपात ही स्वीकारली जाते. परंतु कर्मचारी कपात ही कामगार संघटना आणि कामगाराकडून स्वीकारली जात नाही, कारण त्यामध्ये प्रामुख्याने पहिला फटका बसतो कामगारांनाच, आणि कामगारांना यामुळे व्यवसायात येण्यासाठी बंदी घातली जाते किंवा त्यांना कामावर येऊ नका असं सांगितलं जातं. मग कर्मचारी कपात म्हणजे नेमकं काय, तर कर्मचारी कपात म्हणजे व्यवसाय संघटनेतील जी कार्ये अनावश्यक आहेत ती बंद करून त्या संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे म्हणजे कर्मचारी कपात होय. त्यानंतर पुढचं आव्हान आहे कामगार गैरहजेरी, एम्प्लॉई ॲब्सेंटिझम. प्रत्येक कर्मचाऱ्याचे काही वैयक्तिक प्रश्न असतात, काही सामाजिक प्रश्न असतात. जर कर्मचाऱ्यांचे असे प्रश्न जास्त असतील, काही वेळा त्यांच्यासमोर व्यवसायाच्या अनुषंगाने काही प्रश्न तयार होत असतील, कामगार कल्याणकारी योजनांचा अभाव असेल, काही वेळा व्यसन असेल, कर्जबाजारीपणा असेल, कामामध्ये गैरस्थिती असेल, यासारख्या कारणामुळे कामगार गैरहजर राहतात. मग कामगार गैरहजर राहत असतील तर त्यांचे काम कोणी करायचे, कसे करायचे, मग त्यांच्यावर नेमकी कारवाई काय करायची, हे आताच्या काळात मोठे आव्हान ठरते. मग कामगार गैरहजेरी म्हणजे नेमकं काय, तर कामगार गैरहजेरी म्हणजे कामगारांना जी काही वेळ दिलेली असते त्या वेळापत्रकानुसार कामावर त्यांना येऊ शकत नाही किंवा ते कामावर जाण्याचे चुकणे किंवा न जाणे, यालाच आपण कामगार गैरहजेरी असं म्हणतो. त्यानंतर पुढचं आव्हान आहे कार्य जीवन संतुलन, वर्क्स लाईफ बॅलन्स. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अनुषंगाने त्याचे काही वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न असतात
आणि तो प्रश्न घेऊन तो त्या व्यवसायात येत असतो. यामध्ये त्याला समन्वय साधावा लागतो. कारण तो जर कर्मचारी पुरेशा पद्धतीने उत्साहाने त्या व्यवसायात काम करत नसेल तर त्या कर्मचाऱ्याचा त्या व्यवसायात फारसा उपयोग होत नाही. म्हणून त्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक असणारे प्रश्न, वैयक्तिक अनुषंगाने असणाऱ्या अडचणी व व्यवसायाच्या अनुषंगाने व्यवसायाच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात यामध्ये बॅलन्स साधण्याचं आव्हान आजच्या व्यवसायाला आहे. या दृष्टीने कार्यसंतुलन ही कन्सेप्ट आपल्याला विचारात घ्यावी लागते. काही वेळा पुरेसे योग्य वेतन मिळत नाही, सुरक्षित कामाचे ठिकाण असत नाही, कारकीर्द विकासाची संधी मिळत नाही. यामुळे हे संतुलन काही वेळा मागे पुढे होऊ शकते. मग कार्य जीवन संतुलन म्हणजे काय? तर कार्य जीवन संतुलन म्हणजे कर्मचाऱ्यांचे कुटुंब, वैयक्तिक जबाबदाऱ्या व त्यांचे कार्य यामध्ये योग्य असा समन्वय साधणे होय. त्यानंतर पुढचा घटक आपण विचारात घेऊया, स्थानिक व आंतरराष्ट्रीय मानव संसाधन पद्धती व त्यातील असणारा फरक. जागतिकीकरणामुळे सर्वच व्यवसायाला किंवा संघटनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मानव संसाधन व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानव संसाधन ज्या काही क्रिया पार पाडल्या जातात, मग भरती असेल, निवड असेल, प्रशिक्षण असेल, कर्मचारी मूल्यमापन असेल, आरोग्य सुरक्षितता असेल, यासारखे घटक जरी सारखे असले तरी त्याची व्याप्ती व अंमलबजावणी यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. तर हा फरक आपण वेगळ्या घटकाच्या अनुसार थोडक्यात लक्षात घेऊ. पहिला घटक आहे क्रियांचे स्वरूप. स्थानिक मानव संसाधन पद्धतीमध्ये क्रिया ह्या कमी असतात व एकसारख्या असतात व आंतरराष्ट्रीय मानव संसाधनामध्ये क्रिया ह्या अधिक व विभिन्न स्वरूपाच्या असतात. त्यानंतर पुढचा घटक आहे व्याप्ती. स्थानिक संसाधनामध्ये, मानव संसाधनामध्ये व्याप्ती थोडीशी लहान आहे, अरुंद आहे आणि आंतरराष्ट्रीय मानव संसाधनामध्ये ही व्याप्ती रुंद आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे कर्मचाऱ्याशी संबंध. स्थानिक मानव संसाधनामध्ये कर्मचारी संबंध हे थोडेसे कमी असतात आणि यावर आंतरराष्ट्रीय मानव संसाधनामध्ये जे काही कर्मचारी संबंध आहेत ते अधिक स्वरूपाचे असतात. त्यानंतर कर्मचारी मिश्र. स्थानिक मानव संसाधनामध्ये कर्मचारी मिश्र देखील कमी प्रमाणात केले जाते, पण आंतरराष्ट्रीय मानव संसाधन पद्धतीमध्ये कर्मचारी मिश्र हे अधिक प्रमाणात केले जाते. पुढचा घटक आहे जोखमीचे प्रमाण. प्रामुख्याने स्थानिक मानव संसाधनामध्ये जोखीम जी आहे ती कमी असते, पण आंतरराष्ट्रीय मानव संसाधनामध्ये असणारी जोखीम आहे ती मोठी असते. आणि शेवटचा घटक आहे बहिस्थ परिणाम. यामध्ये स्थानिक मानव संसाधनामध्ये जे काही बहिस्थ असणारा परिणाम असतो तो खूप कमी असतो, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर मानव संसाधनामध्ये जो बहिस्थ परिणाम आहे तो अधिक प्रमाणात असतो. यानंतर पुढील घटक आहे सहस्त्रवीर, ज्याला आपण जेन वाय किंवा मिलेनियम जेन वाय असं म्हटलं जातं. सहस्त्रवीर ही संज्ञा प्रथमतः स्ट्रॉस आणि हाऊ यांनी त्यांच्या जर्नलिझम द हिस्ट्री ऑफ अमेरिकाज फ्युचर 1554 ते 2069 या पुस्तकामध्ये मांडली. सहस्त्रवीर जेन वाय म्हणजे काय? तर 1982 ते 2000 या कालावधीत जन्मलेल्या व्यक्ती होय. या संज्ञेस पर्याय शब्द म्हणून जनरेशन वाय म्हणजे जेन वाय हा शब्द किंवा इन्स्टंट मेसेजिंग जनरेशन, ताबडतोब संदेश पाठवणारी पिढी असा वापरला जातो. सहस्त्रवीर ही पिढी उच्च विद्या विभूषित पिढी म्हणून ओळखली जाते. ही पिढी खूप साहसी व कामामध्ये मग्न असलेली दिसून येते. त्यानंतर शेवटचा घटक आहे तो म्हणजे सक्षमता पडताळणी किंवा सक्षमता मूल्यमापन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉम्पिटन्सी मेलिंग असं म्हणतो. या तंत्राचा उपयोग 1960 पासून केला जात आहे. अमेरिकेमध्ये याचा उपयोग शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमातील घटक ठरवणे व त्यासाठी असणाऱ्या पद्धती निवडणे याकरता केला जात होता. सक्षमता पडताळणी म्हणजे काय? तर सक्षमता पडताळणी ही एक प्रक्रिया असून त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या विविध क्षमतांचे व कार्यपूर्तीस लागणाऱ्या क्षमतांचे निर्धारण व मूल्यमापन व त्यातील मेळ घालणे होय. सक्षमता या शब्दास प्रेरके, स्वमूल्य किंवा गुण असे म्हणतात. सक्षमता पडताळणी प्रक्रियेची व्याप्ती फक्त निर्धारण व मूल्यमापनापर्यंत मर्यादित न राहता क्षमतांचा विकास व संघटनेच्या बदलत्या आवश्यकतेनुसार सुधारणा यांचा समावेश होतो. सक्षमता पडताळणीचे उद्देश नेमके काय आहेत? पहिला उद्देश आहे उद्योगाच्या धोरणानुसार सक्षमता ठरवणे.
दुसरा आहे कार्यप्रकार व संस्कृतीनुसार कर्मचारी निवड करणे. तिसरा आहे कारकीर्द नियोजन करणे. चौथा आहे वारसाधिकारी नियोजन. पाचवा आहे प्रशिक्षण आणि विकास. सहावा आहे कर्मचारी संघटनेचा विकास करणे. त्यानंतर सक्षमता पडताळणीचे नेमके फायदे काय आहेत. यामध्ये पहिला फायदा आहे मानवी घटकाचे योग्य मूल्यमापन होते. दुसरा आहे मानवी घटकाचा पर्याप्त वापर होतो. तिसरा आहे मानवी घटकास योग्य प्रेरणा मिळते. चौथा आहे चांगल्या कर्मचाऱ्यांची जोपासना होते. पाचवा आहे नेतृत्वाचे गुण चांगल्या पद्धतीने विकसित होतात. आणि सहावा आहे सक्षमता व मानव संसाधन पद्धतीमध्ये एकात्मता निर्माण होते. या ठिकाणी आपण आपला कॉमर्स पेपर नंबर 6 जो आहे या 6 मधील जे 4 चॅप्टर आहेत प्रत्येक चॅप्टरची थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. धन्यवाद.